नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका खूपच खास उपक्रमाबद्दल, अमृत जवान अभियान 2022. आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चला तर मग ही योजना नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करते हे एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे, नाही का? आपले सैनिक आपलं घरदार सोडून सीमेवर दिवसरात्र देशाचं रक्षण करत असतात. पण त्याचवेळी मागे त्यांच्या कुटुंबाची अनेक सरकारी कामं, वैयक्तिक अडचणी अडकून पडलेल्या असतात. मग त्या कोण सोडवणार? याच गंभीर प्रश्नावर तोडगा म्हणून शासनाने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय, ज्याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. तर आज आपण 5 मुख्य टप्प्यांमधून हा विषय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू की सैनिकांसमोर नेमकी आव्हानं आहेत तरी काय. मग अमृत जवान अभियान याची ओळख करून घेऊ. त्यानंतर ते प्रत्यक्षात काम कसं करतं, या अभियानासाठी जी समिती नेमली आहे तिची रचना कशी आहे, आणि सगळ्यात शेवटी या योजनेचं खरं महत्त्व काय आहे यावर आपण नजर टाकू. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. सैनिकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान. जेव्हा ते सीमेवर असतात तेव्हा इकडे घरी त्यांची कितीतरी वैयक्तिक आणि प्रशासकीय कामं खोळंबून राहतात. त्यांना वेळेवर सुट्टी मिळत नाही आणि त्यामुळे ही कामं वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. आणि ही काही 1-2 कामं नाहीत. विचार करा, जमिनीच्या नोंदी बदलायच्या आहेत, पोलीस स्टेशनमध्ये काही तक्रार करायची आहे, सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, किंवा अगदी साध्या लायसन्सचं काम आहे. अशी वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांची कामं अडकतात. याचा थेट परिणाम त्या सैनिकावर आणि त्याच्या कुटुंबावर होतो आणि त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पण याच सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने सुरू केलं अमृत जवान अभियान. खरंच हा एक खूप कौतुकास्पद आणि गरजेचा उपक्रम आहे. चला पाहूया हे अभियान नेमकं आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर अमृत जवान अभियान ही एक स्पेशल मोहीम आहे. कुणासाठी? तर जे सैनिक सध्या सेवेत आहेत, जे निवृत्त झालेत, जे शहीद झालेत, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी. या सगळ्यांची जी काही सरकारी कामं अडकली आहेत ती प्राधान्याने आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडवणं हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे त्यांना कामासाठी हेलपाटे मारायची गरजच पडू नये. आणि या अभियानाची सुरुवात कशी झाली हे पाहणंही खूप इंटरेस्टिंग आहे. याची पहिली ठिणगी पडली अहमदनगरमध्ये. तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी 7 फेब्रुवारी 2022ला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून हे सुरू केलं. तो इतका यशस्वी ठरला की महाराष्ट्र शासनाने लगेच 13 एप्रिलला हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला. आणि मग 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून हे अभियान देशभर लागू करण्यात आलं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ही योजना कागदावर तर खूप छान दिसते, पण प्रत्यक्षात काम कसं करते? म्हणजे सैनिकांच्या तक्रारी नक्की कशा सोडवल्या जातात? चला ही पूर्ण प्रोसेस समजून घेऊया. या पूर्ण अभियानाचा आत्मा आहे अमृत जवान सन्मान दिन. जसा लोकशाही दिन असतो त्याच धर्तीवर प्रत्येक तहसील कार्यालयात खास सैनिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्या जागेवरच सोडवण्यासाठी हा एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. आणि हा दिवस पण ठरलेला आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक महिन्याचा 3रा सोमवार ही तारीख निश्चित केल्यामुळे सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही गोंधळ होत नाही. या दिवशी प्रत्येक तहसील कार्यालयात सर्व संबंधित विभागांचे मोठे अधिकारी एकत्र येतात, जेणेकरून समस्यांवर लगेचच तोडगा काढता येतो. ही प्रोसेस कशी चालते ते पाहूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी सैनिक किंवा त्यांचे कुटुंबीय तहसील ऑफिसमधल्या सहाय्यता कक्षात जाऊन आपला अर्ज देतात. त्याच दिवशी त्या अर्जांचं वर्गीकरण होतं आणि तो संबंधित डिपार्टमेंटकडे पाठवला जातो. मग महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी म्हणजे अमृत जवान सन्मान दिनी सगळ्या विभाग प्रमुखांसमोर त्या अर्जाचा आढावा घेतला जातो आणि शेवटी प्रत्येक विभागाला ते काम ठराविक वेळेत पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं जातं. आता हे सगळं इतकं व्यवस्थित चालण्यासाठी एक सिस्टीम तर पाहिजे, बरोबर? म्हणूनच हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर खास समित्या बनवण्यात आल्या आहेत. यामुळे कामात एक प्रकारची शिस्त आणि वेग येतो. तालुका लेव्हलवर या समितीचे हेड असतात उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीओ, आणि तहसीलदार हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. यांच्यासोबत पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी असे महत्त्वाचे ऑफिसर्स सदस्य असतात. यामुळे होतं काय की स्थानिक पातळीवरचे प्रश्न तिथेच पटकन सुटतात. आणि जिल्हा पातळीवर तर स्वतः जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर अध्यक्ष असतात. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक एसपी, जिल्हा परिषदेचे सीईओ असे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून काम पाहतात. यावरूनच आपल्याला कळतं की या योजनेला प्रशासनाने किती गांभीर्याने घेतलं आहे. आता आपण येऊया शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे.
या योजनेचं महत्त्व फक्त सरकारी कामं मार्गी लावण्यापुरतं मर्यादित नाहीये, त्याच्या खूप पलीकडचं आहे. हा फक्त कागदोपत्री कामांपलीकडचा विचार आहे. शासनाच्या निर्णयातच एक वाक्य आहे जे या योजनेचं सार सांगतं. सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी हाच या योजनेचा खरा उद्देश आहे. जेव्हा सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला ही खात्री असते की मागे आपल्या कुटुंबाची, त्यांच्या कामांची काळजी घेतली जातेय, तेव्हा तो अधिक निर्धास्तपणे देशाचं रक्षण करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर या अभियानातून काय काय साध्य होतं? एक तर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळतो, प्रशासकीय कामांना वेग येतो, लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सैनिकांच्या त्यागाचा आणि योगदानाचा खऱ्या अर्थाने सन्मान होतो. हा फक्त शब्दांचा नाही तर कृतीतून दिलेला सन्मान आहे. आणि जाता जाता एक विचार, केवळ शब्दांनी जय जवान म्हणण्यापेक्षा अमृत जवान अभियानासारख्या कृतीतून सन्मान व्यक्त करणं कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? आपण हे विचार करू शकतो की आपल्या पातळीवर आपण या सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञता आणखी प्रभावीपणे कशी व्यक्त करू शकतो. शेतकरी व सैनिक यांच्या नवीन शासन निर्णय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. जय हिंद.